ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी लाईट बिलाच्या बाबतीतली जी वीज माफीच्या बाबतीतली जी शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेल्या होत्या ती अजिबात पूर्ण झालेली नाही। औषधाच्या किमती बिराव मनाने प्रत्येकाच्या आम्हाला काय आमचाच बाजार आम्हालाच कुठल्या गोष्टीचा बाजारभाव करायचा अधिकार नाही। काय केले त्यांनी दाखवून द्यावं ना, काय केले सांगा त्यांनी। आम्हाला नुसती आश्वासन 50,000 रुपये देतो म्हणले, 50,000 रुपये नाही। कर्जमाफी देतो म्हणले, ती नाही। सगळं कागदाव आत्ताची जे चालू सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे ना, त्यांनी जी शेतकऱ्यावर जे अन्याय चालवला ना की बाबा ते 6,000 रुपये घ्या, ते 2,000 रुपये तुम्हाला देतो, ही पिकाऱ्याला भीक दिल्या देऊ नका ना शेतकऱ्यांना। शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव। नमस्कार, मी राजेंद्र मोरे आणि मी आलेलो आहे बारामती मतदारसंघामध्ये। बारामती मतदारसंघातील मतदारांचं नक्की ठरलंय काय हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी काही लोक बसलेले आहेत। आपण त्यांना त्यांचं मत विचारूया। नमस्कार दादा, मला सांगा की एक शेतकरी म्हणून जो उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहील, कोणीही राहील, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? आम्ही आमचं लाईट बिल जो माफ करील, आमच्या तरकारीला जो बाजारभाव देईल त्याच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार। विकासाच्या बाबतीत आमचं काय नाही, बारामतीत सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात बारामतीचा विकास जोरात आहे। मला सांगा की गेल्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभा होते त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती कितपत पूर्ण झाली तसं वाटतं? ते बरेचपैकी म्हणजे बरेच ठिकाणी अशी आश्वासनं पुरी झाली ती। मला सांगा तुमचं काय मत आहे? बारामतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात एकच असा तालुका तुम्हाला दिसेल की ज्या तालुक्याचा विकास झालेला आहे। आणि हे जे दिसतंय हे चित्र निश्चितच या नेते मंडळींच्या सहभागातून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या नेतृत्व गुणातून, त्यांच्या कार्यकुशलतेतून आपल्याला दिसतं। पण मला सांगा, बारामती शहर आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये विकासामध्ये काही तफावत जाणवते का? शहराच्या पद्धतीने शहराचा विकास झालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाच्या पद्धतीनं विकासाच्या गंगा ते तिथे येऊन पोचलेले आहेत। आमच्या बाबतीत तरी आम्हाला तसं वाटतं। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या काय अपेक्षा असू शकतात? आता येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर त्या राजकीय पक्षांनी मागच्या इलेक्शनला जे जाहीरनामा काढलेले होते आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांच्या बाबतीतली पूर्ती ही पूर्णपणे झालेली नाही। खास करून मी तर म्हणेन की ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी लाईट बिलाच्या बाबतीतली जी वीज माफीच्या बाबतीतली जी शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेल्या होत्या ती अजिबात पूर्ण झालेली नाही। आणि आज सगळ्या शेतकऱ्यांची हीच भावना आहे की संपूर्ण शेती पंपाची वीज माफ झाली पाहिजे। त्याचप्रमाणे जे कर्जमाफीच्या घोषणा केल्या, ज्यांनी नियमित कर्जफेड केली त्या बाबतीतल्या शेतकऱ्यांना अजूनही त्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला 50,000च्या बाबतीतला मिळालेला नाही। त्याची एक पूर्तता झाली पाहिजे। तुम्ही मला सांगा, आम्हाला लोड शेडिंग देतात, 8 तास लाईट देतात, 8 तासातली आता सध्या 3 तास 4 तास लाईट कपात करतात। अहो ही कशासाठी? सगळं तुमचं MIDCला 24 तास लाईट देत आहे, आम्हाला 3 तास आणि 4 तासात आमचं भागतंय काय सांगा ना? आम्ही सगळं पणाला लावून ती शेती करतोय, त्याच्यातनं जर आम्हाला उत्पादन नाही मिळालं, दिवस हे असलं 10 मिनिटं कोणी पण उन्हात उभं राहावं, आम्ही अख्खा दिवस उन्हात उभं राहून कामं करतोय आणि आम्हाला बेनिफिट काहीच नाही। राव शेतकरी आम्ही काय आमच्याकडे बघितलं पाहिजे का नाही? लाईट बिलाचं बघितलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी, औषधाच्या किमती बिराव मनाने प्रत्येकाच्या आम्हाला काय आमचाच बाजार आम्हालाच कुठल्या गोष्टीचा बाजारभाव करायचा अधिकार नाही। पण बरेच जण तर म्हणतायत की आता जे कोण सरकार असेल किंवा जे राजकीय नेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काय केलेले आहेत किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। काय केले त्यांनी दाखवून द्यावं ना, काय केले सांगा त्यांनी। आम्हाला नुसती आश्वासन 50,000 रुपये देतो म्हणले, 50,000 रुपये नाही। कर्जमाफी देतो म्हणले, ती नाही। सगळं कागदाव शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचलंय तेवढं सांगा मला। ड्रीपचं अनुदान आज 4-4, 5-5 वर्ष मिळणार आहे। 60,000 रुपये आम्हाला ड्रिपला त्याला गुंतवावं लागतात आणि ह्यांचं अनुदान अजून मिळणार नाही। जा तिकडे त्या नेट कॅफेत कर ऑनलाईन, परत घे पावती, परत कर ऑनलाईन। अहो एवढं कशासाठी राव? काय शेतकरी काय असे पैसे घालावतो का? ज्या पद्धतीने तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत पहा, शेतकऱ्यांच्या अवजार असतील, ट्रॅक्टर्स असतील, ड्रिप इरिगेशनच्या बाबतीतल्या योजना असतील, ह्या ज्या पद्धतीने तिथं मोकळ्या हाताने दिल्या जातात तशी पद्धत महाराष्ट्रात राबवणं गरजेचं आहे असं माझं एक मत आहे। आमचा गायकवाड मळ्यातला रस्ता
हा बऱ्याच दिवसापासून एक 15-20 वर्ष झाले त्यांचे 2-3 हेलपटे झाले किंवा उद्घाटनही झाले, निधी मंजूर झाला. मग त्या रस्त्याचा अजून काही प्रश्न सोडवण्यात येत नाही. कारण शाळेतली मुले आमच्या जवळजवळ एक 30-35 घरं आहेत. तर त्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना हे रस्त्याचं म्हणजे दुर्व्यवस्था आहे. तुम्हाला काय वाटतं की निवडणूक आहेत तर जो लोकप्रतिनिधी उभा राहील उमेदवार म्हणून, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असते? जे आम्ही शेतीतून पिकवतो त्याला योग्य भाव भेटत नाही. भले इथले स्थानिक प्रश्न वेगळे आहेत, पण स्थानिक प्रश्नावर सगळ्या चर्चा होत नाही आहे. कारण स्थानिक प्रश्नावरूनच सगळ्या घडामोडी घडत नाही आहे. त्यासाठी थोडंसं शेतीमालाला पण व्यवस्थित भाव वगैरे भेटावा, हे व्हावा, त्याच्या दृष्टीनं व शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव, योग्य भाव द्या. आणि शेतकऱ्यांची बिलं माफ करू नका, लाईट बिल माफ करू नका किंवा अजून तुमचं कर्जमाफी करू नका. सरकारनं शेतकऱ्याला भिकारी समजू नये. शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी पण देऊ नका, आम्हाला कर्जमाफी तुमची नको, फक्त आमच्या पिकाला योग्य बाजार द्या. योग्य बाजार भाव. शेतकरी हा राजा आहे आणि 6,000 रुपये तुम्ही देताय ते आमचेच आम्हाला देताय. आम्ही खत घ्यायला गेलो, पूर्वी होता 900 रुपयाला, आता 400 रुपयापासून 900 रुपयापर्यंत होतं, आता ते झालं 1600-1700 रुपयाला. म्हणजे पैसे आमचेच आहेत, तुम्ही आम्हाला देताय. सरकारकडून दुसरी कुठलीही अपेक्षा नाही, आमच्या पिकाला फक्त बाजारभाव आम्हाला पाहिजे. आपण पाहिलं की इथे लोकांच्या भावना काय आहेत, त्यांचं नक्की काय ठरतंय. जो लोकप्रतिनिधी उमेदवार जो निवडणुकीसाठी उभा राहणार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे देखील आपण या ठिकाणी ऐकलंय. आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता तुमचं काय ठरलंय या चॅनेलवरती.